फ्रेंड्स, आपण आहोत मेघुती जैन मंदिर येथे. खालती आपल्या गुफा आहेत आणि तिथे खूप सुंदर पार्श्वनाथ व बाहुबली यांची मूर्ती आहेत. चला तर बघूयात. आपण आहोत ऐहोळ बदामी येथे. ऐहोळ आल्यावर उजव्या बाजूला एक टेकडी आहे आणि त्या टेकडीकडे गुफा आहेत. फार कमी लोकांना माहिती असतात. चला बघूयात आतमध्ये काय आहे. मित्रांनो, चालुक्य कलेचे वैशिष्ट्य म्हणजे छतावर सुद्धा कोरीवकाम असते. तुम्ही बघू शकता की छतावर नक्षी, आकृत्या यांची रेलचेल आहे. स्वस्तिक हे शुभ प्रतीक, माणसाला खाणारी मगर अशा गोष्टी दाखवल्या आहेत. आतमध्ये एका बाजूला बाहुबली यांचे शिल्प आहे, पायथ्याशी नाग आहे, 2 सेविकांसह ते उभे आहेत, पायावर वेली चढल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितले तर 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे सुरेख शिल्प आहे. डोक्यावर नाग आहे आणि कदाचित चालुक्य नरेश त्यांच्या पायाशी बसला आहे व त्यांची सेवा करतो आहे. मित्रांनो, याची रचना अगदी साधी आहे. बाहेर व्हरांडा आहे, मध्ये सभागृह आहे आणि आतमध्ये गाभारा आहे. एखाद्या दरबाराप्रमाणे रचना आहे. वरती खूप सुंदर कमळाचं फुल दाखवलं आहे आणि फुलांची रचना आहे आणि एखादं दरबार चढत जावं पायऱ्या, तशा पायऱ्या आहेत सुंदर. आणि मग पार्श्वनाथ यांची लोभसवाणी मूर्ती आतमध्ये आहे. त्यांच्या आजूबाजूला सेवक आहेत. मागे नाग रक्षण करतो आहे. वरती छत्री आहे. अगदी सगळंच ध्यान मुद्रेतलं हे सुंदर चित्रण आहे असं दिसून येईल.